श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज इथे तुम्हाला मी शेवगा आणि मेथीचा अशा पद्धतीनं वरण बनवून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आज मी इथे तुम्हाला शेवगा आणि मेथी टाकून वरण करून दाखवणार आहे। अशा पद्धतीनं खूप छान असं वरण होतं, आंबट गोड। हे बघा इथे 4 मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, थोडीशी मेथी घेतलेली आहे, एक टमाटर चिरून घेतलेला आहे, एक कांदा चिरून घेतलेला आहे, 4-5 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी चिंच भिजवत घातलेली आहे। थोडीशी चिंच भिजवत घातलेलं आहे। बाकीचं साहित्य तुम्हाला मी करताना दाखवते। डाळ पण शिजवून घेतलेली आहे। इथे पाहू शकता मी डाळ शिजवून घेतलेली आहे। तुरीची डाळ 1 वाटी स्वच्छ धुवून 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ रोजच्या आपण कशी वरणाला डाळ शिजवतो तशा पद्धतीने मी शिजवून घेतलेली आहे। हे बघा छानपैकी आपली डाळ शिजलेली आहे। थोडंसं आपण रवीने फेटून घेऊया। ह्या रवीने डाळ फेटून घ्यायची। डाळ शिजवत असताना मी चिमूटभर हळद वापरलेली आहे, म्हणजे कलर छान येतो। इथे 1 ग्लास पाणी टाकून ही डाळ बाजूला ठेवून देऊया। आता शेवग्याच्या शेंगाची साल काढून घ्यायची, निघते तेवढीच काढायची आणि आपल्याला शेवग्याच्या शेंगा कट करून घ्यायच्या आहेत साल काढून। शेवग्याच्या शेंगा मी ते कट करून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जास्त असेल ना तर आणखीन 2 टाकू शकता। इथे माझ्याकडे 4 होत्या, मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, थोडीशी साल काढून। आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। एक मोठी पोळी तेल टाकून घ्यायचे। पातेलं घेतले, ते गरम झालेलं आहे, गॅस चालू केलेला आहे। तेल छान गरम होऊ देऊया। 1 चमचा जिरे मोहरी टाकायचे, ते मिक्स करून ठेवलेले मी। 10-12 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेले आहे। लसूण थोडासा भाजला की आपल्याला याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची टाकून घेऊया। 4 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि हा कांदा पण टाकून घेऊया आपण चिरलेला। कांदा छान तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा मस्त तांबूस होईपर्यंत भाजलेला आहे। आता टोमॅटो टाकून घेऊया। थोडंसं टोमॅटो परतला की आपल्या त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि मेथी टाकून घ्यायचे। छान असं दोन्ही पण भाजून घ्यायचं, म्हणजे उकडायची गरज नाहीये। आता मेथी आणि शेवग्याच्या शेंगा टाकूया। आता झाकण ठेवून 5 मिनिटं असंच कमी गॅसवर छान वाफू देऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, छान शेंगा वाफून झाल्या असतील, बघून घेऊया। हे बघ 5 मिनिटं छान मी शेंगा आणि मेथी परतून घेतलेली आहे फोडणीमध्ये। आता याच्यामध्ये इथे मी चिंचेचं पाणी केलेलं आहे। चिंच भिजत घातली ना, चिंचेचं पाणी आहे, चिंच बाहेर काढलेली आहे, चिंचेचा चोथा। आता हे टाकून घ्यायचं, करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। आपण हिरवी मिरची पण वापरलेली आहे। थोडीशी हळद चिमूटभर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छोटा चमचा साखर टाकून घ्यायची। साखर आहे ही। छान असं परतून घेऊया। आता छान आपलं इथं ना लाल तिखट छान भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये डाळ आपण जे शिजवून आणि फेटून घेतलेली आहे ती टाकून घेऊया। आणखीन मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकत आहे, त्याच कुकरमध्ये घेऊन। हे बघा इथे छान। आता हे वरण छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला थोडीशी जिरेपूड आणि कट केलेली कोथिंबीर ऍड करायचं आहे। 1-2 मिनिटं छान कमी गॅसवरला उकळी येऊ देऊया। छान शेवग्याचं वरण इथं उकळायला लागलेलं आहे। त्याच्यामध्ये आता 1 चमचा जिरेपूड टाकायचे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकूया। आता इथे गॅस बंद करत आहे मी। आपलं इथं शेवग्याचं वरण छानपैकी तयार आहे। हे बघा अशा पद्धतीनं 2 मिनिटं असं कमी गॅसवर उकळलं ना, शेवग्याच्या शेंगा छान मध्ये शिजतात। उकडून टाकायची अजिबात गरज नाहीये। इथं मस्तपैकी आपलं शेवग्याचं वरण छान तयार आहे। पोळीसोबत खाऊ शकता तुम्ही, भातासोबत पण खाऊ शकता। जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।
आता आपण नंतर भेटूया अशाच चमचमीत व्हिडिओमध्ये. धन्यवाद.